नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नक्की काय चाललंय? जनतेला मूर्ख समजण्याचा धंदा या नेत्यांनी मांडलाय का? कामाच्या मुद्द्यांवर बोलायला यांच्याकडे वेळ नाही. पण एकमेकाची अवाजवी स्तुती करताना हे कधीच थकत नाहीत. कधी मंत्र्यांकडून नेत्यांमध्ये थेट दैवी शक्ती शोधली जाते, तर कधी जाहीर कार्यक्रमात नेत्यांचे पाय धुवून पूजले जात आहेत. लोकशाहीत जे विडंबन सुरू आहे ते पाहून तुम्हाला संताप येत नाही का? आज आपण राजकारणातील याच अंधभक्तीचा आणि नेत्यांच्या चमत्कारिक दाव्यांचा पर्दाफाश करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आज आपण कोणाचीही गय करणार नाही. चला तर सुरुवात करूया अगदी ताज्या आणि धक्कादायक उदाहरणापासून. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं उदाहरण घेऊया. रविवारी पुण्यातून एक अजब वक्तव्य त्यांचं समोर आलंय. देवाभाऊ नावाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुरू होता. व्यासपीठावरून चंद्रकांत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीस्तुमनं उधळायला सुरुवात केली. पण स्तुती करता करता ते थेट कुठल्या कुठे वाहून गेले हे पहा. हे तर नक्कीच आहे की ह्या माणसाला काहीतरी दैवी शक्ती मिळालेली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, या माणसाला काहीतरी दैवी शक्ती मिळाली आहे. ऐकलंत ना? दैवी शक्ती. ते पुढे म्हणाले की एका माणसाच्या अंगी इतके गुण कधीच असू शकत नाहीत. ते संघटक आहेत, राज्यकर्ता आहेत, प्रचंड वाचन करतात, प्रचंड लिहितात. अहो चंद्रकांत दादा, नेता कार्यक्षम असू शकतो, कष्टाळू असू शकतो, अभ्यासूही असू शकतो, पण थेट त्याला दैवी शक्ती बहाल करून देव बनवून टाकायचं का? हा कोणता चमत्कार आहे? आणि हे असं बोलून तुम्ही जनतेला काय संदेश देऊ पाहतायत? नेत्यांचं कौतुक करणं ठीक आहे, पण ही लाचारी आणि अंधभक्तीची परिसीमा समजली जाईल. या विधानानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मीम्सचा जो पूर आणलाय तो देखील या नेत्यांचे डोळे उघडायला पुरेसा आहे. आता तुम्ही म्हणाल, हे फक्त सत्ताधाऱ्यांच्याच बाजूनेच चाललं आहे का? तर मुळीच नाही. आपले विरोधक तरी कुठे मागे आहेत यामध्ये? काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं दुसरं जिवंत उदाहरण पहा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी नाना पटोले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. एका जाहीर कार्यक्रमात नाना पटोले हे एका कार्यकर्त्याकडून गुरु म्हणून पाय धुताना दिसले. फक्त पाय धुतले नाही, तर ते पाय धुतलेले पाणी या लोकांनी स्वतःच्या डोक्याला लावलं. अहो नाना भाऊ, आपण 21व्या शतकात जगत आहोत की पेशवाईत? आपण लोकशाहीत आहोत, जिथे जनता ही मालक असते आणि नेते हे सेवक. पण इथे जाहीरपणे अशा सरंजामशाही पद्धतीचं प्रदर्शन केलं जातं. पाय धुणं आणि ते पाणी डोक्यावर घेणं ही कोणती संस्कृती तुम्ही राजकारणात आणू पाहतात? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष भरकटण्यासाठी असले स्टंट केले जातात का? अशा धार्मिक श्रद्धांचे जाहीर प्रदर्शन करून तुम्ही नेमकं काय साध्य करू पाहतायत? हा प्रश्न आज महाराष्ट्रातील शुद्ध नागरिक तुम्हाला विचारू पाहतायत. आणि हे जे काही चाललंय ते फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. या अंधभक्तीची आणि स्वतःला देव मानण्याची गंगोत्री थेट दिल्लीतून वाहते. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक विधान संपूर्ण देशानं ऐकलं. का टीव्ही मुलाखतीत पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते? शायद ईश्वर ने ही मुझे किसी काम के लिए भेजा है, किसी पर्पज के लिए भेजा है, और ईश्वर ही मुझसे सब कुछ करवाता है. आठवत असेल सर्वांना, ते म्हणाले होते, माझा जन्म जैविक म्हणजेच बायोलॉजिकल झालेला नाही. माझ्या आईच्या निधनानंतर मला खात्री झाली आहे की मला देवाने एका विशेष कामासाठी पाठवलं आहे. म्हणजे देशाचे सर्वोच्च पद पंतप्रधान स्वतःचा संबंध थेट ईश्वराशी जोडत आहेत. जेव्हा देशाचे राजे स्वतःला देवाचा
अंश मानू लागतात तेव्हा खालच्या कार्यकर्त्यांचं काय होणार? नेत्यांनी स्वतःला सामान्य माणसांपेक्षा जेव्हा वेगळं समजलं तेव्हा अलौकिक समजणं ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. कारण जेव्हा नेता स्वतःला देव समजतो तेव्हा तो जनतेला उत्तरदायी राहत नाही. तो स्वतःला कायद्याच्या आणि संविधानाच्या पेक्षा वेगळं समजू लागतो. या व्यक्ती केंद्रित राजकारणाने आपल्या देशाचं आणि राज्याचं अतोनात नुकसान केलं आहे. आज कामाच्या मुद्द्यांवरून, बेरोजगारीवरून, महागाईवरून पूर्ण लक्ष हटवलं गेलं आहे. निवडणुका आल्या की नेत्यांचं मोठमोठे कटआउट्स उभे केले जातात. त्या कटआउट्सना गरिबांच्या देशात हजारो लिटर दुधाने आंघोळ घातली जाते. सत्ता मिळवण्यासाठी किंवा सरकार वाचवण्यासाठी हेच नेते आमदारांना घेऊन गुवाहाटीला पळतात. तिथे जाऊन तंत्र मंत्र यज्ञ याग आणि नवस केले जातात. जनतेच्या करातून मिळालेला पैसा अशा अंधश्रद्धांवर आणि स्वतःच्या युगोसाठी हे लोक उडवत असतात. दुसरीकडे काही नेते टीव्हीवर आले की विरोधकांवर टीका करताना गलिच्छ आणि अतिभावुक भाषेचा वापर करतात. विकास कामांचे रिपोर्ट कार्ड दाखवण्याऐवजी आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हेच जनतेवर बिंबवलं जाऊ लागलं आहे. मित्रांनो, आता वेळ आली आहे खडबडून जागं होण्याची. लोकशाहीत नेते हे चमत्कारी महापुरुष किंवा देव कधीच नसतात. ते जनतेने ठराविक काळासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात. त्यांना आपण पगार देतो, त्यांना आपण सत्ता देतो, ती जनतेची सेवा करण्यासाठी. पण आज आपण काय करतोय? आपण नेत्यांची आरती ओवाळायला लागलोय, त्यांच्यात दैवी शक्ती शोधायला लागलोय, त्यांचे पाय धुवून पाणी डोक्यावर घ्यायला लागलोय. लक्षात ठेवा, जिथे अंधभक्ती सुरू होते तिथे लोकशाहीचा अंत होतो. चंद्रकांत पाटलांचं दैवी शक्तीचं विधान असो, नाना पटोल्यांचं पाद्यपूजन असो की मोदींचा नॉट बायोलॉजिकल कनेक्ट, या सगळ्या गोष्टी एकच दाखवतात की नेत्यांना जनतेच्या प्रश्नांचं काहीही पडलेलं नाही. त्यांना फक्त स्वतःची प्रतिमा मोठी करायची आहे. आता जनतेनेच नेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. पुढच्या वेळी जेव्हा कोणताही नेता तुमच्याकडे मत मागायला येईल तेव्हा त्याला विचारा, तुमची दैवी शक्ती आमच्या भागातल्या खड्ड्यांवर का चालत नाही? तुमच्या दैवी शक्तीने बेरोजगारी आणि महागाई का कमी होत नाही? आम्हाला देव नकोत, आम्हाला आमचे प्रश्न सोडवणारे लोकप्रतिनिधी हवेत. मित्रांनो, तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओबद्दल आणि नेत्यांच्या या भक्तिरसाबद्दल काय वाटतं? तुमचा संताप कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या अंधभक्तांचे डोळे उघडतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच स्पष्ट विश्लेषणासह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.